प्रकाशदादा पाटील राजाराणी घोड क्रिकेट संघाचे बिग समर्थक म्हणून ओळखले जातात आणि त्यांचा यथोचित सन्मान आमचे उमेददादा केनी, कमलाकर शेठ पाटील आणि आमचे मुकुंद राजे या त्रिवेणी संगमच्या शुभास्ते इथे केलं जात आहे. आकिब काजी यांचा सन्मान केला जाईल आणि बाबूराव पाटील आरके ग्रुप यांचा इथे आगमन होत आहे. सर्व आरके ग्रुपच्या सर्व सहकार्यांचं अविनाश दादा फडके तुमच्या सर्व अलंकार घरात तुमच्या सर्व सहकार्यांचं आम्ही इथे मनपूर्वक स्वागत करत आहोत. चला हरिभक्त परायण श्री बाबूराव पाटील यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. बघा दोस्तीच्या दुनियातील सर्व शिलेदारांचं इथे आगमन होत आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. चला हरिभक्त परायण श्री बाबूराव दादा पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. दादा या. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. हरिभक्त परायण श्री बाबूराव पाटील यांचा यथोचित सन्मान श्री छत्रपती ट्रॉफी 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. सामनावीराचा किताब इथे दिला जाईल. ऋषिकेशला सामनावीराचा किताब दिला जाईल. चला मॅच ऑन करा. चला आरके ग्रुपचंही स्वागत आहे इथे सामनावीर किताबाने बाबूरावदादांच्या शुभास्ते निश्चित स्वरूपात सामनावीर किताब देऊन इथे निश्चित स्वरूपात गौरव केला जात आहे. पेटाली क्रिकेट संघ मनपूर्वक तुमचं अभिनंदन. चला सागर मांडवकर यांच्याकडे आपण बोलूया. धन्यवाद महागुरु. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा श्री छत्रपती ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. सामना पाहायला मिळते दोन विनर संघामध्ये. आपण पाहतोय पहिला सामना जिंकलेला धरणा संघाविरुद्ध 2 आत करताना राजा राणी घोट टॉस जिंकलाय धरणा संघाने आणि त्यांनी डिसिजन घेतलाय फिल्डिंग. यस मॅच ऑन आहे. 4 षटकांचा सामना. पहिलं षटक, पहिला चेंडू ड्राईव्ह करतोय कार्पेटच्या माध्यमातून डीप खड्या. यस ऑफ ड्राईव्ह. आघाडीची जोडी बॅटिंग करत असताना सुनील साळुंके आणि राहुल पाटील ही आघाडीची बलवान जोडी. सातत्यानं राजा राणी घोटसाठी क्रियाशील असते. गतिमान धावा ती नेहमी बनवते आणि आता तो चांगला मनसुबा आखला असेल. आई गावदेवी धरणा विरुद्ध राजा राणी घोट सुरू असलेला सामना. सेकंड राऊंड फर्स्ट मॅच. दोन्ही संघ तितक्या ताकदीचे आहेत. आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं 90 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. बॅटिंग मध्ये बलवान फलंदाजी केली आशिषनं. राजा राणी घोट वलभ विरुद्ध 67 चं टार्गेट सेट केलं गोलंदाजीवर. तो सामना जिंकला आणि आता उलट फेर. वेगवान चेंडू. 4 षटकांचा सामना आहे. आता चांगली झुंज लागेल. सुनील साळुंके, सलामीवीर राहुल पाटील, ओ नंबर 1 आणि गोलंदाज आशिष पाटील. अर्धशतकी खेळी केली आशिषनं. आपल्या बहारदार खेळानं सर्वांची मनं जिंकली. तो आशिष आतापर्यंत 2 चेंडू. पॉवर प्लेयर. 4 षटकांचा सामना. डीप कडे फिल्डिंग रिप्लेसमेंट. स्क्वेअर लेग लॉंग ऑन. गुड लाईन. दिशा, टप्पा, विभिन्नता. काय सुंदर गोलंदाजी करतोय. कोणतीच संधी देत नाही. अगदी चाणक्य पद्धतीने ही गोलंदाजी ज्या पद्धतीने आशिष करतोय अगदी धावा रोखण्याचं तंत्र त्याने दाखवलंय. सिंगल 2 डॉट गोलंदाजी करताना आशिष पाटील. आई गावदेवी 11 धरणाकडून समोर ठेवला. अपील मध्ये उत्साह जरूर. गुड बॉलिंग.
राहुलला अजूनही लय मिळाली नाहीये. आतापर्यंत 3 चेंडू डॉट खेळलाय. धावफलक आपण पाहतोय एकूण धावा 4 चेंडूचा खेळ फक्त केवळ 4 षटकांचा सामना आहे. नेक्स्ट मॅच असेल जय गावदेव 11 तळोजे मजकूर आणि त्यांच्या विरुद्ध 2 आत करेल. आपण नागझरी आणि पेठाल या सामना सुद्धा पाहिला. विनर मध्ये पुढची फाईट रंगणार आहे. 5 चेंडू उभे ठेवले. सुपर बॉलिंग, एक्सलंट, इंटेलिजंट क्रिकेट, लेग बाईस. गोलंदाजी आवडली असेल तर आशिषचं कौतुक झालं पाहिजे. गुड बॉलिंग, पॉवर प्ले मध्ये फास्ट क्रिकेट, 4 षटके आणि तिथे धावा रोखतय. सुंदर गोलंदाजी, अनुभव त्याच्या गाठीशी अप्रतिम प्रभावी षटक हाताळतोय. राहुल पाटील 4 चेंडू डॉट खेळलाय. विचार करायला भाग पडलं राहुलनं. पॉवर प्ले मध्ये जो फायदा उठवायची जी फटकेबाजी पाहिजे ती होत नाही. सुनील साळुंकेवर दबाव असेल मात्र तंत्रशुद्ध बॅटिंगसाठी ओळखले जातात. अपेक्षा त्यांच्याकडून जरुरी, अनुभव त्यांच्या गाठीची सुद्धा, मात्र इथे फटकेबाजी होणं तेवढं महत्वाचं आहे. आशिष पाटील तब्बल चेंडू 3 सलग डॉट फेकलेत. लास्ट बॉल, गुड बॉलिंग, एक्सलंट बॉलिंग. पॉवर प्ले मध्ये केवळ धावा दिल्या 2. गुड बॉलिंग. प्रवीण काटे नागझरे एक जबरदस्त खेळाडू, त्यांना मी विनंती करीन व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती आपण पाहतोय दोस्ती दुनियात एक राजा माणूस. मित्रांनो, अलंकार करत त्यानंतर भरतजी खडका यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या लाख कोटी शुभेच्छा आम्ही देतोय. तुम जियो हजारों साल और साल के दिन हो 50,000. मॅच आमचे संतोष मामा, अविनाशजी फडके असतील, राजकुमार म्हात्रे यांचे सुपुत्र यश दादा म्हात्रे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. निकेशजी घरत, नितीनजी पाटील, तकदीर भोईर, त्यानंतर आमचे मोनिश घरत यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. विकेट हॅट्रिकसाठी प्रशांतजी माळी यांच्याकडनं प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी 2,000 रुपयाचा पारितोषिक आहे. दोन्ही सांगा ना क्या बात सर. नक्कीच श्री छत्रपती ट्रॉफीची ही दर्जेदार स्पर्धा पाहतो आणि अतिथी कक्षामध्ये संपूर्ण आमची पाहुणे मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत असताना पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये वंचित ठेवलंय. सामना कमालीचा. आई गावदेवी धरणा विरुद्ध 2 आत करताना राजाराणी खोट. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्या 2. 3 षटक बाकी आहेत. अस्तित्वाची लढाई, सामना महत्वाचे, करो या मरोची लढाई. इथे सामना जिंकला तर पुढचा प्रवास सोपा सोयीस्कर असेल. ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाज विशाल मडवी. वेगवान चेंडू, टप्पा पडल्यानंतर स्कीट होतोय. विचार करायला भाग पडले. दबाव दडपण वाढले बॅटिंग टीमवर. राजाराणी खोट त्याला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. राहुल पाटील आज काय सातत्य करते, जो नेहमी आक्रमकतेसाठी ओळखला जातो, मात्र तब्बल 5 चेंडू डॉट खेळलाय. याच नाव आहे क्रिकेट. प्रत्येक दिवस तुमचा नसतो. कधी कधी गोलंदाज सुद्धा सरचे असतात आणि चित्र मैदानात स्पष्ट होते. पुढचा चेंडू बॅकफुटला गेले, पुन्हा स्कीट केलं चेंडूला. टर्न विथ बाउन्स, दबाव दडपण, धावा येत नाही. धावसंख्येचा शुकशुकाट. अंपायर सिग्नल वॉर्न केले गोलंदाजाला. वातावरण आता तापलंय. राहुल कडून कधी मोठे फटके येणार अपेक्षा जरूर आहे. सावधानता, संयमता. गोलंदाज विशाल 2 चेंडू डॉट, 2 धावा धावफलकावर. कमकुवत धावफलक. गती कधी वाढवणार, टॉप स्पीड मध्ये कधी जाणार, राहुल पाटील कडून अपेक्षित वेळ अजूनही गेली नाहीये. फ्रंट फुटला आले आणि हा फटका जरूर हवेमध्ये. ओ गुड कॅच. आनंद आनंद, दबाव दडपण. प्रत्येक विकेटसाठी आदरणीय सन्मान्य दोस्ती दुनियात एक राजा माणूस मित्रांनो अविनाश दादा फडके यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आहेत. आणि दोस्ती दुनियात एक राजा माणूस प्रशांत शेठ मलेकर आणि आमच्या बबल्याबाई यांच्याकडनं दोन्ही संघासाठी विकेट हॅट्रिकसाठी मित्रांनो
2,000 रुपयाचं पारितोषिक आहेत. शिवकुमारजी म्हात्रे, अविनजी म्हात्रे, मितेशजी कडू आणि ऋषिकेश तांबडे देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांच्या माध्यमातून स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यानंतर आमचे बड्डे बॉय अलंकारजी घरत आणि आमचे भरतभाई यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा या सर्वांकडून आल्या. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आई राहुल आक्रमकतेसाठी ओळखला जातो, मात्र तब्बल चेंडू डॉट खेळला, पदरी आलेलं अपयश. मात्र आता अपयश धुवून काढायचं. विशाल मडवी 2 डॉट विकेट, 3 चेंडू मध्ये एकही धाव नाही. आई गावदेवी धरणा संघ 90 धावा ठोकल्या, आशिषचं अर्धशतक. समोर राजाराणी गोट, न्यू बॅटर रुपेश साळुंके, दबाव दडपण आणि चौथा चेंडू. गोलंदाजांनी ताकद दाखवली, वर्चस्व या मैदानावर. गोलंदाज सुद्धा मर्यादित क्रिकेटमध्ये काय काय करू शकतात. एकदा गोलंदाजी आवडले असेल तर विशालसाठी कौतुक झालं पाहिजे. 3 चेंडू डॉट 1 विकेट होऊ शकतात. धावा बनतील, मोठे फटके ना, अजूनही वेळ गेली नाही. क्रिकेट म्हणजे जीवन राजा, हुकला तो संपला. गती म्हणजे प्रगती, थांबला तो संपला. विशाल पुढचा चेंडू. ओ वेगवान चेंडू, प्रचंड वेग होता. अंपायर आमच्याकडे वळलेत. व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरकेल, मात्र संत गतीनं. धावसंख्येचा शुकशुकाट, दुष्काळ. एकूण धावा 3, 4 षटकांचा सामना आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. किती टार्गेट सेट होईल? गोलंदाज सज्ज होईल. आई गावदेवी धरणाकडून दुसरं षटक हातळतो विशाल मडवी. मिथुन मडवी यांना पाहिलं. 2 अप्रतिम झेल पहिल्या सामन्यामध्ये टिपलेत. इनसाइड सर्कल त्यांना आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. हाफ ट्रॅकर गॅप मध्ये जरूर गली स्लिपच्या मधून या फटक्याची गरज होती. थर्ड मॅनला दणदणीत चौकार. क्या बात आहे. विशालसाठी विकेट, प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा. यस, विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि पुरस्कर्ते 7 धावा धावफलकावर. दोघांमध्ये विचार विनिमय होईल. सुनील साळुंकेकडे तगडा अनुभव आहे, मात्र पदरी आलेलं अपयश हे धुवून काढायचं. आक्रमण तर करावं लागेल, वेळ अजूनही गेली नाही. आई गावदेवी धरणा गोलंदाजी करताना विशाल. एकूण धावा 7 रन्स ऑन बोर्ड. हाफ ट्रॅकर प्रचंड वेग या, मात्र व्हाईट बॉल. एक एक धाव मोलाची, एक एक धाव महत्वाची. कुठे का होईना टार्गेट सेट व्हायला पाहिजेत. या मैदानावर आम्ही पाहिलं, पेटाली क्रिकेट मैदान आपण पाहतोय. मागच्या वर्षी सुद्धा जेव्हा आम्ही या स्पर्धेला जॉईन झालो होतो, एक सुपर ओव्हरचा सामना पाहिला जिथे लो स्कोरिंग सामना होता. सुरुवातीला दिवसा धावा येतात, मात्र त्यानंतर जो स्ट्रगल असतो धावांसाठी हे सुद्धा या मैदानावर पाहिलं. विशाल मडवी धावा दाफलकावरती 8 बॅटिंग करत असताना थोडा बॅक फुटलाय. राजाराणी कोट डोकं वरती काढावं लागेल. पुढचा चेंडू. विशाल 8 धावा. हाफ ट्रॅकर चढवला आला, मात्र डीप वरून येईल. फिल्डर पकडणार का झेल? व्हॉट अ रनिंग कॅच. अमेझिंग, स्पीचलेस. हा आनंद जल्लोष, कॉन्फिडन्स. आता आई गावदेवी धरण्याची हा 2 विकेट. धरणा टीम साठी 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल. विकेट हॅट्रिक साठी प्रसन्नजी मलेकर आणि आमचे बबळेबाई आणि संपूर्ण आमचा ग्रुप, आरके ग्रुप इथे मॅचचा आनंद घेत असेल. अलंकार शेट करत असतील, भरतदादा खडका असतील, त्यानंतर आमचे संतोष मामा असतील, अविनाशजी पडके, राजकुमार म्हात्रे यांचे सुपुत्र यश म्हात्रे, निलेशजी गरत, नितीनजी पाटील, तकदीर भोईर, मोनीश गरत आणि त्यानंतर संपूर्ण आमचा ग्रुप इथे मॅचचा आनंद घेतात. शिवकुमारजी म्हात्रे, अविन म्हात्रे, त्यानंतर मितेशजी कडू आणि ऋषिकेश तांबडे मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 2 धावा आल्या फर्स्ट ओव्हर मध्ये, 6 धावा आल्या सेकंड ओव्हर मध्ये.
गोलंदाजीमध्ये विविधता पाहिली, ताळमेळ पाहिलं. 2 षटकानंतर एकूण धावफलक सुनील साळुंकेने फक्त 2 चेंडूचा सामना केला आणि आता त्याला जबाबदारीचं ओझं उचलायचं. पहिला चेंडू भरपूर बाहेर लाईन रीड केली, जाऊन दिलं. साई, असं म्हटलं जातं क्रिकेट म्हणजे एक असा खेळ आहे जसा रजनीकांतचा सिनेमा आपण पाहतो आणि रजनीकांत ऍक्टर शेवटपर्यंत कोणती कोणती भूमिका करेल याचा नेम नसतो आणि क्रिकेट खेळ सुद्धा असाच रंजक आहे. कधी रंग बदलेल याचा नेम नसतो. 2 षटकामध्ये गोलंदाजांची दादागिरी. आता इथून पुढे या सामन्याचं चित्र का असेल? डावा धावफलकावर 8. मॅचचा आनंद घेत असतील आमचे कार्याध्यक्ष प्रदीपजी सालुंगे यांचं देखील आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. भेदकता, अचूकता, लाईन भरकडतो. यस, ऑफिशियल्स डिसिजन फायनल. पंचांचा निर्णय या स्पर्धेमध्ये अंतिम असतो आणि तो तुम्हाला स्वीकार करावा लागतो. लक्ष विद्या मॅचकडे. एकूण धावा धावफलकावरती 10 धावा 2 अंकी संख्येसाठी प्रतीक्षा करावी लागली तिसऱ्या षटकाची. क्रिकेट खेळामध्ये हे खूप महत्त्वाचं असतं. यू डोंट प्ले फॉर द क्राऊड, यू प्ले फॉर द गेम. चला थोडा स्पीडअप करा. यू प्ले फॉर द कंट्री, यू प्ले फॉर द विलेज. आणि गावासाठी खेळला जाणारा क्रिकेट, गावाच्या अस्मितेचा, जमिनीचा अनेक लोकांचे प्रश्न असतात, अनेक पाठीराख्यांचे प्रश्न असतात. चला थोडा स्पीडअप करा. वॉर्निंग आले कारण साई आम्हाला माहिती मिळाली 10:30च्या अगोदर स्पर्धा फिनिश करायचं. ओ लॉफ केलाय जरूर डीप कडे, नो चान्स. सुनील साळुंके ते कमाल धमाल करू शकतात आणि धावफलक पुढे सरकेल. एकूण 14. फलक पुढे सरके. 14 धावा धावफलकावर. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. 2 षटका आपल्याकडे अजून आहेत. कोट्यामध्ये अजूनही काही चेंडू बाकी आहेत. तिथे चेंडूंवर आक्रमण करायचं, धावा बनवायचं या उद्दिष्टानं प्रयत्न नक्कीच होईल. गोलंदाजी तेवढी धारदार आहे. स्लिपकडे. ओ सुंदर क्षेत्ररक्षण. आज खुश केला आहे गावदेवी धरणाच्या क्षेत्ररक्षकानं. गोलंदाजीनं आज जो कमबॅक केला, अगदी गोलंदाजानं सुद्धा चांगलं प्रदर्शन ज्यामध्ये होता. आशिष ज्यांनी 2 धावा दिल्या, विशालनं धावा दिल्या 6 आणि आता गोलंदाज जयेश पावशे क्रमांक 4 वर आलाय पप्पू पाटील. पप्पूला ही संधी, मिळालेल्या संधीचं सोनं करणं ज्यांना मिळालं त्यांनी क्रिकेटची मैदानं गाजवली. आता संघ अडचणीमध्ये, इथे जर चांगल्या धावा आल्या तर संघ वाटचाल करेल. नेक्स्ट बॉल. ओ द विकेट नाव. ओ प्रचंड वेग आहे, प्रचंड वेग, अचूक टप्पा, विविधता, लयबद्धता, अगदी अगदी शक्ती सुद्धा. डोकं चालत नाही फलंदाजांचं. अक्षरशः गोलंदाजानं बॅटिंग लाईनअप राजा आणि घोडच्या फलंदाजांना मामा बनवलाय. संधी निर्माण करून देत नाही. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक इथे आपण जरूर पाहतोय. नैसर्गिक गोलंदाजी, चेंडू लाईन आणि लेंथ खूप चांगल्या पद्धतीने अँगल होत असताना गोलंदाज जयेश. एकूण धावा 15 रन्स. थोडा दबाव असेल. आक्रमक फलंदाजे, धावा बनवणं महत्वाचे. 4 षटक आहेत. ही अस्तित्वाची लढाई. एक तर विजय मिळवलाय, दुसरा विजय मिळवला तर कदाचित स्पर्धेचा पुढचा प्रवास सोपा सोयीस्कर होईल. या उद्देशानं 2 हात करताना जयेशला पाहतोय. धावा धावफलकावरती 15. मोठे फटके कधी येणार हा विचार जरूर होतोय. मोठे फटके यायलाच पाहिजे, मात्र लेट खेळले. गुड कॅच. आणखीन एक धक्का. बॅड लक टीम. राजा राणी कोट बॅड लक. पप्पू पॉवर जनरेट केल्या, मात्र तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट करतो व्यासपीठावरती. यावं दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रवीणजी काटे, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावं व्यासपीठावरती, आपलं हार्दिक स्वागत. पाहुण्यांची रेलचेल. अतिथी कक्षामध्ये आज साई आपण पाहतोय. कमलाकर दादा पाटील समाजसेवक, मुकुंदजी राजे समाजसेवक, प्रणेते आयोजक उमेश जिकेनी, हरेश जिकेनी आणि यांच्यावर भरभरून प्रेम करणारी सर्व पाहुणे मंडळी आज वेळात वेळ काढून आले. 6 जानेवारीला अंतिम डे नाईट असेल. पहिलं प्राइस 1 लाख, सेकंड 50, थर्ड 25, फोर्थ 25, पंचम 25. त्यानंतर आपण मालिकावीर A1 जोडी पुरस्कृत संतोष शेठ पाटील, दीपक शेठ पाटील यांच्याकडून ही बाईक पाहतो. लक्ष विद्या मॅचकडे. खेळपट्टीवर गोलंदाजाने जंप बसवलाय. ओव्हर द विकेट नाव. ओ बॅकफुटला जाऊन फ्ला जरूर प्रहार केलाय.
भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये, गुड कॅच. आज पूर्णपणे बॅटिंग टीमचं खच्चीकरण केलं. यशस्वी होणार का? सुनील साळुंके स्ट्रगल करतोय, मात्र येणारा प्रत्येक फलंदाज तोच चूक करतोय. सुनील साळुंकेने हेच विचार केला असेल का किमान 40-45 प्रयत्न होईल का? एकूण धावा फलकावर टोटल 15. तर बालाशेठ धुमाल मॅचचा आनंद घेत आहे. त्यांना विनंती करीन व्यासपीठावरती या मित्रांनो, राजाराणी घोट हॉटेलचे ते खऱ्या त्यांना मालक देखील आहेत आणि या टीमचे खंदे समर्थक पॅकर देखील आहेत आमचे बालाशेठ धुमाल यांना मी पुन्हा एकदा विनंती करीन, आपण दादा मॅचचा आनंद घेत असेल किंवा मैदानावरती असाल तर विनंती असेल व्यासपीठावरती आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 15, 15 रन्स. नवीन फलंदाज सरकलाय 4 धक्के ध्रुव पाटील, अपेक्षा त्याच्याकडून. त्याने मात्र टोलवला, मी थांबणार नाही, मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही. आणि हा बलवान टोले जंग षटकार. चला पाणी घेऊन जायचे डिमांड होईल. 12 रेडी राहा आपण. आणि आमच्या खेळाडू कक्षाकडे सुद्धा ती व्यवस्था करण्यात आली. साई आमच्या समितीत सर्व भूमिका आज त्यांच्या मार्फत समालोचक, निवेदक, खेळाडू, संपूर्ण मॅनेजमेंट. इनिंग ब्रेकमध्ये आपण काही प्रमुख सन्मान सुद्धा करणार आहोत. चला आज 2 व्यक्तिमत्वांचा वाढदिवस आहे, काय कारणास्तव त्यांना जावं लागणार आहे, त्यामुळे आम्ही ते बर्थडे सेलिब्रेशन करतोय. आमचे अलंकार दादा घरात आणि भरत दादा खडका यांचं आपण करूया बर्थडे सेलिब्रेशन. टीचर मास्टर आपण गाणे रेडी ठेवायचे आहेत. 21 धावा आहेत, 21. राजाराणी गोट 21. चला आमचे आधारस्तंभ आदरणीय सन्मान्य कमलाकर दादा पाटील साहेब, त्यानंतर आमचे उमेशजी केणी देखील व्यासपीठावरती आहेत आणि संपूर्ण आमचा आर के ब्रदर्स ग्रुप कार्यात आपण पाहतोय. अलंकारजी घरात आणि भरत खडका यांचा वाढदिवस इथे संपन्न होत असताना आमचे संतोष मामा, त्यानंतर अविनाश फडके, राजकुमार मात्रे यांचे सुपुत्र यशदादा मात्रे, निलेशजी घरात, मोनिश घरात, नितीन पाटील, तकदीर भोईर, त्यानंतर आमचे प्रशांत दादा मलेकर, बाबल्याभाई, शिवकुमारजी मात्रे, अविन मात्रे, मितेजी गडू कारगर, ऋषिकेश तांबरे व्यासपीठावरती आहेत. आपण करूया बर्थडे सेलिब्रेशन. यस चीज आहे. ते जबरदस्त संगीत, एकदा टाळ्या होऊन जाऊ देत आमच्या आरके ग्रुपसाठी मित्रांनो. पावसाळ्यामध्ये धुरळा उडवणारा हा ग्रुप आहे आणि हिवाळ्यामध्ये वातावरण गरम करणारा हा ग्रुप आहे. आरके ग्रुप सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच 3 षटकांचा खेळ संपलाय आणि संपूर्ण मित्र परिवार 21 आहेत. आता सुनील साळुंके यांचा माइंड सेट असेल किमान 15 ते 20. आता पाहायचे ती उपाययोजना आहे. पहिला चेंडू लाईन ओळखली, ओ हो धावांचा दुष्काळ होता आणि इथे बघा आता आनंद गगनात मावेना. या धावा खूप महत्वाच्या असतील. वाईट +4 एकूण धावफलक, जिथे अक्षरशः धावा येत नव्हत्या आणि आता कूर घोडी होत्या. ही छोटे छोटे क्षण आहेत ना, काही अंशी अंगलट येतात. आणि आता एकूण धावा 26. फायटिंग स्कोर. राजाराणी घोटकडे गोलंदाजी त्यांची ताकद आहे, आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं. मात्र अजूनही सुनील साळुंके पूर्ण जबाबदारी आहे. नवीन फलंदाज ध्रुव पाटील, बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. आरके ग्रुप संपूर्ण मंडळी, अगदी कमलाकर दादा पाटील साहेबांच्या प्रेमाखातीर संपूर्ण मंडळी आले, त्या संपूर्ण मंडळीचं मनपूर्वक आभार. स्ट्रेट हिट, पॉवरफुल हिट. संपूर्ण पाहुण्यांचे धन्यवाद देऊया. यस चौकार. संपूर्ण मंडळी या ठिकाणी आली. कार्यार्थ नंबर पावता अविनाश दादा फडके, त्यानंतर अलंकारजी घरात, त्यानंतर आमचे संतोष मामा, त्यानंतर आमचे अलंकार घरात
त्यानंतर राजकुमार म्हात्रे यांचे सुपुत्र यश म्हात्रे, निकेशजी, मोनीजी गरत, नितीन पाटील, त्यानंतर तकदीर भोईर, त्यानंतर प्रशांतजी मलेकर, त्यानंतर आमच्या बबल्याबाई, तर संपूर्ण टीम आमच्या या ठिकाणी आले. आरके ग्रुपचं मनपूर्वक आम्ही आभार देखील व्यक्त करतो. थँक्यू सो मच. संपूर्ण ही मंडळी आज वेळात वेळ काढून आली. मित्रांनो, वाढदिवस म्हटला तर शुभेच्छा असते, आशीर्वाद असतात आणि आज संपूर्ण हा मित्र परिवार मॅचकडे लक्ष देऊया. चित्र पालटलं या मॅचचं. मी मगाशीच म्हटलं कधी रंग बदलेल याचा नेम नाही. जिथे संघ स्ट्रगल करत होता, 2 षटकानंतर फक्त 8 धावा होत्या, 3 षटकानंतर फक्त 13 धावा होत्या आणि आता आगेकूच करत असताना विचार विनिमय होते. धावसंख्या वेगाने पुढे सरकले. आपल्या पावित्र्य सुनील साळुंकेने दाखवले. अजूनही चेंडू शिल्लक 5. कमालीची वापसी, 30 धावा. फायटिंग स्कोअर कडे वाटचाल होणार का? गोलंदाज सज्ज होईल. अनिकेत काळे ऑफ स्टंपला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ध्रुव पेल स्ट्रायकर एंडला प्रयत्न जरूर राहील. सामना सोडायचा नाहीये, धाव घेणं सोडायचं नाही. चित्र मैदानावर आतापर्यंत राहुल बाद झाला, रुपेश बाद झाला, आपण पप्पू पाटील, प्रणय पाटील सर्व आघाडी पलटल्यानंतर मॅच मध्ये पुन्हा उत्साह. 4ही फलंदाज काही करू शकले नाही. सकारात्मक खेळ दाखवते सुनील. शांत डोक्यानं हुशारीनं सुद्धा तुम्हाला मैदान गाजवता येतो आणि दाखवून देत असताना संयमानं कमजोर व्यक्तीला सुद्धा बळ मिळतं. उतावीळपणानं बलवान व्यक्ती सुद्धा कमजोर होता आणि इथे दाखवून देत असताना जिथे धावसंख्येचा शुकशुकाट होता तिथे वरती आली धावसंख्या. एकूण धावा 31. 31 रन्स. गोलंदाज सज्ज होईल. अनिकेत सज्ज होईल. समोर उभा आहे ध्रुव पाटील. ओ लॉफ करताना ऑन साइडला ड्राइव्ह होईल दूरवर. फिल्डर रेडी आहेत. सिंगल निघाले. धावाची भूक आहे. मिस फील्ड आणि संधी सोडायची नाही. 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल. टोटल स्कोर मूव्ज ऑन. संघ पोहोचलाय. एकूण धावा 33. आता चेंडू शिल्लक 3. काय डोक्यामध्ये समीकरण असेल, काय कोडा असेल, काय आकड्यांची जादू असेल, कोणता माइंडसेट टार्गेट असेल, याचं रहस्य उलगडा होणार. एकूण धावा 33. चेंडू शिल्लक 3. स्ट्रगल करत होता, धावांसाठी भुकेला होता, संघ अडचणीमध्ये होता आणि आता पुढे सरकतोय. अनिकेत. ध्रुवनं चेंडू खेळून काढलाय. सिंगल तर मिळेल. डीप स्क्वेअरले करून येथील फिल्डर निघाले, थांबलेत. वेट अँड वॉच. काय प्लॅनिंग आहे, काय रणनीती. धावा घेणं सोडायचं नाहीये आणि सिंगल डबलनं सुद्धा धावा होतात. शांत डोक्याने सुद्धा धावा होतात. कमबॅक होत असताना बॅटिंग आवडली असेल तर राजा राणी गोल्डच्या बॅटरसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. याचं नाव असतं क्रिकेट. क्रिकेटचा फीवर असावा लागतो. धाडस साहस तुमच्याकडे असावं लागतं आणि धाडसाशिवाय काही शक्य नाहीये. सतत प्रयत्न करणाऱ्यांना नेहमी यश मिळतं आणि दाखवून देत असताना 2 षटकानंतर 8 धावा होत्या आणि आता बघा एकूण धावा 35. चेंडू शिल्लक 2. दबावे दडपणे काय स्ट्रॅटेजी. अशा धावा तुम्हाला चोरता येत नाही. आता आधुनिकता आहे, मॉडर्न क्रिकेट आहे आणि आता आपण पाहतोय चेंडू शिल्लक 2 आहेत. ग्रामीणचं टॅलेंट वाढत चाललं असं म्हटलं जातं. यस, अंपायर्स डिसिजन या चेंडूवर एक्झॅक्टली व्हाईट बॉल. डॉट बॉल आहे ना. यस, ओके. यस, अशा धावा चोरता येणार नाही. यस, डाउट्स क्लिअर. यस, मॅच कडे वळतोय. लास्ट बॉल. ध्रुव पे आक्रमण. हो, शॉट लाईक दॅट. व्हॉट अ टायमिंग. 35 + 6 41. बॅटिंग आवडली असेल तर ध्रुव आणि मास्टर माइंड सुनील साळुंकेसाठी मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. कॅप्टन कसा असावा याचा उत्तम उदाहरण सुनीलजी साळुंके. क्या बात आहे. अप्रतिम, लाजवाब, पारदर्शक असावा त्याचा खेळ मैदानावरती पाहिला तर फॉर्च्युनर की सवारी कृष्णा शेठ पाटील साहेब रोहिंजन यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करीन, कृष्णा शेठ पाटील रोहिंजन यांना विनंती करीन व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 41. यस साई 41 42 करायचे. आपण टॉस साठी वळतो लगेच. चला दोन्ही संघ या
जय गावदेव 11 तलोजा मजकूर आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल तर मात्र आमचे आयोजक आहेत आमचे उमेशजी केणी यांच्या शुभ हस्ते आपण करूया या दोन्ही बलाढ्य संघामध्ये नाणेफेकी. क्रिकेट खेळ असतो स्फूर्तीचा जरी वेगळे असल्या वाटा, म्हणून या दोन्ही बलाढ्य संघामध्ये करूया आपण छापा आणि काटा. चला नाणे 4 षटकांची मॅच आहे, 4 गोलंदाज. येस हा नाणेफेकीचा कौल ते जे गावदेव क्रिकेट संघ तळोजा मजकूर क्रिकेट संघाच्या बाजूने संघनायक लढत कशी आता असणार आहे? नक्कीच लढत खूप छान होईल, कारण पेटाली संघाचे खेळाडू आम्हाला परिचयाचे आहेत. नक्कीच चांगली लढत होईल. यावर्षी 2025-26 मध्ये पेठाली विपक्ष तळोजे मजकूर अशी लढत झाली होती. लढत वगैरे काही झाली नाही, परंतु आम्ही एकत्र खेळतो आणि त्यांचा खेळ रणनीती सर्व काही माहीत आहे आम्हाला पण. हा निश्चित स्वरूपाचा पेटाली क्रिकेट संघ ही लढत तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वपूर्ण असणार आहे? ही खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण चला थँक्यू. नाणेफेकीचा कौल ते जे गावदेव क्रिकेट संघ तळोजा मजकूर क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणकडनं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी इथे महादेव काका 11 पेठाली क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. चला राजा राणी क्रिकेट संघ घोट क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. आई गावदेवी क्रिकेट संघ धरणा सलामीरवी जोडी मैदानामध्ये दाखल करावी. सन्मान्य बालादादा धुमाल राजा राणी क्रिकेट संघ घोट क्रिकेट संघाचे खंदे समर्थक आहेत, क्रिकेटचा आनंद घेतात. यावं आपण व्यासपीठावर आपलं आम्ही इथे मनपूर्वक स्वागत करत आहोत. थँक्यू सो मच महागुरु. नमस्कार क्रीडा रसिक, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहेत श्री छत्रपती ट्रॉफी 2026 शानदार पर्व गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देई याचा डोळा. इथे आमचे समालोचक मित्र साई राजे यांच्या मातोश्री शांताबाई गोपाळ राजे यांचा आज वाढदिवस आहे. खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी या संत वचनाप्रमाणे खऱ्या अर्थाने आज आमचे साई राजे असतील दत्ता राजे असतील या सुपुत्रांच्या माध्यमातून त्यांच्या मातोश्रीचा वाढदिवस साजरा केला जातो की आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुली कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे आणि तुका म्हणे मजो घडुत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाहीये. खऱ्या अर्थाने त्यांना पुन्हा एकदा आम्ही वाढदिवसानिमित्ताने मनपूर्वक इथे शुभेच्छा देत आहोत. थँक्यू सो मच महागुरु. प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून अर्थात प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत, त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं मनापासून स्वागत. पहिलं सत्र आपण पाहिलं, बॅटिंग करताना 41 धाबा टोकल्यात, 42 धाबेचं टार्गेट उभं केलं धरणा टीम समोर. आई गावदेवी धरणा विरुद्ध जनुमान राजाराणी घोट यांच्यामध्ये ही लढत आहे. एकूण टोटल 41 धाबा केल्या. लास्ट ओव्हर मध्ये 20 धाबा आल्या. 3 षटकामध्ये केवळ 21 धाबा होत्या आणि 2 षटकामध्ये केवळ 8. जाऊया मैदानावरती. पहिला चेंडू, पहिला स्फोट, अगदी स्टेट हिट, गॉन फॉर रन, अगदी सरळ दिशेनं टोकलाय आशिष पाटीलनं चौकार.
तर नक्कीच ते चौकारणच खातं खुलं केलंय. मागच्या मॅच मध्ये विस्फोटक खेळ केला. एकूण त्यानं 59 धावा आपल्या टीमसाठी केला होता आणि तोच बॅटिंग यावेळेस मात्र LBWचं अपील स्ट्रॉंग होतं. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. टीमची टोटल सध्या आपण पाहिली तर 4 धावा. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की ज्या प्रकारे त्याने 59 धावा केल्या होत्या, 9 षटकार मारले, काय आपल्यातून केली आणि त्याच फॉर्म मध्ये आता मैदानाच्या आतमध्ये तो उतरलाय. स्वप्न आणि अभिलाषा मणी बालगून दिलेलं टार्गेट चेस करण्यासाठी धरणी टीमची सलामी जोडी 42 धावा करायचे आहेत. प्रतिषेधक तुम्ही पाहिलं की 10.50 ची सरासरी आहे. पहिला बॉलवरती दमदार सुरुवात आशिष पाटीलने केली आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल पडल्यानंतर डीप राहिलाय. गुडलिन स्पॉट मधनं पहिल्यांदा त्याला बीट केलंय. पहिलं षटक फेकत असताना गोलंदाज सुनील सालुंके कॅप्टन स्वतःवरती जिम्मेदारी घेतोय, कारण संपूर्ण जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती आहे. पहिलं षटक फेकताना टोटल आपण पाहिली तर फटका चांगला अगदी चाललाय. पुन्हा एकदा स्टेट हिट, गॉन 6 रन. आपल्यातून काही आशिष पाटीलची मैदानाच्या आतमध्ये. आशिष पाटीलच्या बॅटमधनं आता षटकार आलाय. 1 चौकार, त्यानंतर 2 डॉट आणि आता षटकार आलाय. धावसंख्या 10, टार्गेट 42 धावेचं. जबरदस्त मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतायत. पुन्हा हा प्रहार, यावेळेस उंची जास्त, लांबी कमी. जजमेंट चुकलं, गोल फिरला पूर्णपणे आणि त्यानंतर बॅलन्स चुकलं. कारण बॅक साईडनं धावत असताना बॉडी बॅलन्स करणं कठीण असतं आणि त्यावेळेस जे ड्रॉप झाला 2 धावा मिळाल्या. 2 धाब्याने टीमची टोटल 12 धावा. आस्किंग रेट 10.50 होतं, परंतु सुरुवात मी म्हणेन आशिष पाटीलनं पुन्हा एकदा चांगली केली आहे. पहिल्या मॅच मध्ये 59 धावा. या मॅच मध्ये आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 2 मोठे फटके असतात, 12 धावा एकवटल्यात. सुनील सालुंके षटक नंबर पहिला आपण पाहतो. यातनं जो संघ जिंकेल तो थेट क्वालिफाय होईल सुपर 10 मध्ये. टार्गेट 42 धावेचं, आतापर्यंत 12 आल्यात, म्हणजे 30 धावेची अद्याप गरज आहे. बॉल चांगला, फलंदाज त्याला बीट केलाय. आशिष बीट झालाय. पहिलं षटक समाप्त होत आहे आणि पहिल्या पॉपअप मध्ये सुनील सालुंकेने दिल्यात त्या केवळ 12 धावा. तर पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या आपण पाहिली तर धावा फडकावरती 12 लागल्यात. येणारे समीकरण 3 षटक 30 धावेची गरज आहे. आस्किंग रन रेट आता कमी झालंय. 10.50 होता, आता 10.00. प्रति षटक 10 धावा करायच्या आहेत त्या आई गावदेवी धरणा संघाला मैदानाच्या मध्ये. ओव्हर नंबर सेकंड साठी गोलंदाज परन पोरजी आलाय, ज्यानं मागच्या मॅच मध्ये केवळ 3 धावा दिल्या, त्या 2 विकेट घेतल्या होत्या. त्याचा वापर या ठिकाणी पुन्हा एकदा या मॅच मध्ये सेकंड ओव्हरला केलाय. एक चांगला गोलंदाज आहे, लेंथ लाईन त्याच्याकडे, टप्पा चांगला आहे. आणि आता टीम समोर आपण पाहतो इकडे आई गावदेवी धरणा जबरदस्त बॅटिंग. पहिल्या मॅच मध्ये तेच स्वप्न घेऊन आता सेकंड मॅच मध्ये उतरलेत आणि सुपर 10 मध्ये जाण्याचं स्वप्न हे दोन्ही संघांनी बाळगलंय. परंतु या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो सुपर 10 मध्ये थेट दाखल होईल. अनिकेत काले बैठी स्ट्रोक, घुटना टेक, अनिकेत कालेचा सिक्सर देख. काय बॅटिंग आहे. पहिल्या बॉलवरती वार केलाय आणि ठोकलाय षटकार. अनिकेत काले मागच्या वर्षी अगदी इन्फॉर्म खेळाडू, स्वर्गीय निरावंती मात्रे जय भोलेनाथ पिसारवेच्या मैदानावरती काय चांगला प्रदर्शन केलं टीमनं. आणि कथा अनिकेत कालेने जबरदस्त खेळ त्या स्पर्धेमध्ये केला. तोच अनिकेत काले आज अप्रतिम सुरुवात करतोय. षटकार टोकत डावाला सुरुवात केली. टीमची टोटल 18 धावा. परन पोरची पुन्हा एकदा तयार. समोर अनिकेत काले, यावेळी इनसाइड आउट.
फिल्डर आहे कव्हर मध्ये, तोपर्यंत एक धाव मिळाली. एका धावेने टीमची टोटल 19 धावा, करायचे त्या अद्याप इथनं 23 धावा. चेंडू शिल्लक राहिले 16 चेंडू 23 धावा. सामन्यामध्ये मजबूत स्थिती प्राप्त केली ती म्हणजे आई गावदेवी टीम धरणानं. दुसरीकडे जर्मन राजानी घोट संघ संघर्ष करतोय, कारण बिना संघर्ष से कोई मान नहीं बनता और जब तक न पड़े चोट हाथों देखे तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. आणि अनिकेत कालेने ठोकलाय अजून एक षटकार, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा बाहेर. हा दुसरा षटकार आहे. यावेळेस आशिष आला बॅट म्हणून. धरणे संघ डगआउट बॉक्स मधून आवाज देऊ नका प्लीज, शांतता राखा. क्रिकेटचे नियम आहेत, त्या नियमांचं तुम्हाला पालन करावं लागेल. बॅटिंग सुपर आहे, आता आशिषनं टोकला हा षटकार. याच्या अगोदर आपण पाहिला अनिकेत कालेनं षटकार टोकला. जो बॅट्समन खरं तर या खेळपट्टीवरती अगदी पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक ठोकत असेल त्याच्यासाठी खेळपट्टी किती अनुकूल आहे. आणि त्या फलंदाजासमोर जर तुम्ही अशी फुलटॉस चेंडूचा वापर केला तर त्याचा परिणाम एकच, फक्त चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 15 चेंडू, आता 17ची गरज आहे. 25 रन्स टीमची टोटल. हा सामना जिंकून प्रत्येकाला वाटतं की आम्ही सुपर 10 मध्ये दाखल व्हावं, कारण आपल्या परिसरातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा छत्रपती ट्रॉफी 2025 चा पर्व आपण पाहतोय. आज या ठिकाणी पहिल्या रात्रीमध्ये हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, इट इज अ वाईड. अतिरिक्त रन्स येतात. खरं तर मागच्या मॅच मध्ये ज्या प्रकारे परंत पोर्जीनं षटक फेकलं, परंतु या मॅच मध्ये आता त्याच्यावरती प्रहार केलेत. 2 षटकार या ओव्हर मध्ये आलेत. चेंडू त्याने फेकलेत केवळ 3 आणि धाबा 14 खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये देखील धावांची लयलूट झाली आणि पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय स्क्रीनच्या वरनं. लॉंग 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 बिग वे आउट ऑफ दी बॉक्स, 6 रन. आशिष पाटीलच्या बॅट मधनं अजून एक धमाका, अजून एक विस्फोट. बॉल सीमारेखा बाहेर, षटकार. 31 रन, 11 धाबा आता फक्त पाहिजेत. धाबसंख्या 32 धाबा. एक वाईट टिकर आला त्याच्यामुळे 32 धाबा आणि आता खरं तर 10 धाबेची गरज आहे. सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय आई गावदेवी क्रिकेट संघ धरणा. अप्रतिम बॅटिंग सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आशिष पाटील पुन्हा प्रहार. मी तेच सांगितलं की आज त्याच्या बॅट मधनं फक्त धमाके आणि फटाके. पुन्हा एकदा प्रहार, सीमारेषा बाहेर. अजून एक आशिष पाटीलच्या बॅट मध्ये षटकार. 38 4ची गरज आहे. 30 धाबेवरती खेळतोय. पहिल्या मॅच मध्ये 59 धाबा आणि या मॅच मध्ये 30 धाबा. काय बॅटिंग आहे. धरणे संघ आज खुश आहे. खरं तर त्यांचे पाठीरेखे अगदी आनंद साजरा करतायत. नवीन वर्षाची नवीन सुरुवात केली आशिष पाटीलनं मैदानाच्या आतमध्ये. आज पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतकी केली. 59 धाबा आणि आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 30 आल्यात. हा चेंडू पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतो. 4 धाबेची फक्त आवश्यकता आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि फक्त आई गावदेवी धरणे संघाला 4 धाबेची आवश्यकता. इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. सूरज केनी, दिनेश केनी, ऋषिकेश केनी, सूरज पाटील, सूरज चव्हाण सर, सुशांत कदम, लुईस मिराज सर, शैलेश सोनकर आणि सिद्धूबाई. आपणा सर्वांचं श्री गणेश क्रिकेट संघ तळोजा मजकूर, लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पेठाली यांच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत. भूपेश सर आपलेही मनपूर्वक इथे स्वागत आहे. फक्त गरज आहे ती मैदानावरती आता जिंकण्यासाठी 4 धावेची. का बॅटिंग केली आज आशिषनं, आपलातून खेळ केला आणि येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला सांगितलं गिरीश का गाना सुनेगा. का बॅटिंग आहे. महागुरु अप्रतिम खेळ केला आज. खरं तर ओपनिंग मॅच मध्येच त्यानं आपलातून खेळ केला आणि या स्पर्धेची सुरुवात अगदी दमदार दिमाखामध्ये आणि अप्रतिम. खरं तर आशिष पाटीलच्या बॅटमधून अर्धशतक आलं. पप्पूसाठी हा बॉल खरं तर पप्पूचा चेंडू होता, परंतु इथे एकदा मिळाली. फक्त स्ट्राईक रोटेट केली. अनिकेत कालेने देखील तेच पाहिलं की एकीकडे
आक्रमण सुरू आहे आणि त्या खेळाडूला स्ट्राईक देणं फार महत्वाचं आहे. 3 धावेची फक्त गरज आहे 11 चेंडूमध्ये. सुपर 10 मध्ये दाखल होण्यासाठी आई गावदेवी धरणे संघ देखील रेडी झालाय. फटका स्क्रीनच्या समोर, एका टप्प्यानं सीमारेषा बाहेर आणि सामना जिंकत इथे संघ पोहोचलाय सुपर 10 मध्ये. आई गावदेवी धरणे संघाचं अभिनंदन. 11 चेंडू मध्ये 34 धावेची मॅरेथॉन इनिंग. एकदा या ठिकाणी टाळा होऊ द्या आशिष पाटीलसाठी. गोलंदाजी करताना देखील फक्त 2च धावा त्याने दिल्या होत्या. आज ऑलराऊंडर प्रदर्शन करताना आशिष पाटील एक जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. आणि चला, धरणा क्रिकेट संघाचं अभिनंदन. आणि गावदेवी धरणा क्रिकेट संघ आपल्याला इथे थांबायचे आहे. 2 सामने जिंकलेले आहेत. हा, धरणा क्रिकेट संघाला थांबावं लागेल. आज एक संघ क्वालिफाय होणार आहे. चला,